नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाने राज्यातील शाळांमध्ये हिंदी भाषेची सक्ती करण्याचा निर्णय घेतला आहे। या निर्णयाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष सन्माननीय राज ठाकरे यांनी तीव्र शब्दात विरोध केला आहे। त्यांनी स्पष्टपणे सरकारला इशारा दिला की जर हा निर्णय मागे घेतला नाही तर संघर्ष अटळ ठरेल। या पार्श्वभूमीवर 18 एप्रिल 2025 रोजी नवी मुंबईत मनसेच्या विद्यार्थी सेनेने सरकारविरोधात आंदोलन केले। वाशी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात निदर्शने करत शासनाच्या निर्णयाचा निषेध नोंदवण्यात आला। आंदोलनकर्त्यांनी शासन निर्णयाची प्रतिकात्मक होळी करत महाराष्ट्रात हिंदी सक्ती मान्य नाही आणि आम्ही हिंदू आहोत, हिंदी नाही अशा घोषणा करण्यात आले। या आंदोलनाचे नेतृत्व मनसेचे नवी मुंबई शहर अध्यक्ष गजानन काळे यांनी केले। त्यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या संख्येने विद्यार्थी सेना पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते। माननीय आशिष शेलार यांनी काल राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 चा उल्लेख केला। त्याची 100 पानं वाचून मी आज आशिष शेलारांना उत्तर देतोय। राष्ट्रीय शिक्षण धोरणात कुठेही हिंदी भाषा किंवा इतर भाषा, स्थानिक भाषा सोडून सक्ती करा असा कुठेही उल्लेख नाही। 3 भाषेचा सुतोवाच केलेला आहे, सक्ती करा असं म्हटलेलं नाही। 1ली ते 4थी आतापर्यंत जे काही शैक्षणिक धोरण होतं, महाराष्ट्रात 1ली ते 4थी पर्यंत आपल्याकडे मराठी बरोबर फक्त इंग्रजी होती। आता 3री भाषा परत महाराष्ट्र सरकारने करून हिंदीकरण करायचं आणि पुढचा भविष्यातला 2029 चा मुख्यमंत्री हा भैया करायचा की काय असं काही नियोजन दिल्लीश्वरांचं दिसतंय। त्याला संपूर्ण विरोध सन्माननीय राजसाहेबांनी काल केला आणि आज प्रतिकात्मक स्वरूपात या राज्य शासनाचा धिक्कार करून निषेध करून आम्ही त्या शासन निर्णयाची होळी केलेली आहे। कुठल्याही पद्धतीने हिंदी आणि महाराष्ट्राचं हिंदीकरण आम्ही होऊ देणार नाही। तमिळनाडू असेल किंवा अन्य राज्यांनी जो कडवटपणा दाखवला, आज महाराष्ट्रात सर्व राजकीय पक्षाच्या नेत्यांनी आणि सर्व पक्षांनी हा कणा दाखवणं गरजेचं आहे आणि हे हिंदीचं आक्रमण आपण थोपून लावलं पाहिजे। राज्य शासनाने 1ली ते 4थीच्या अभ्यासक्रमामध्ये हिंदी भाषा सक्त केलेली आहे। त्या विषयात आम्ही आज आंदोलन केलेलं आहे की प्राथमिक हिंदी भाषा इथे नसावी। पहिली जी GR मध्ये होती राष्ट्रीय धोरणाच्या नुसार आता 2024ला हिंदी तृतीय भाषा म्हणून सक्तीची केलेली आहे, त्याचा आम्ही निषेध केलेला आहे। हिंदी भाषा आपली राज्यभाषा नसून तेव्हा ती हिंदी सक्ती करावी नाही आणि हिंदीची मागणी आपल्याला मान्य नाही झाली पाहिजे। सर, इंग्रजी पण तसेच सक्ती काय करण्यात आली आहे, तुम्हाला हिंदीलाच विरोध काय आहे, इंग्रजीला का नाही आहे? इंग्रजी काय आहे? नाही, मुळात इंग्रजी आणि मराठी भाषा ही लँग्वेज जी आहे, जे आपल्या व्यवहारामध्ये दैनंदिन व्यवहारांमध्ये चालते, त्यामुळे हिंदी कंपल्सरी नाहीये। मराठी भाषा आपला महाराष्ट्रवार प्रांत आहे तर मराठी भाषा इथे असावी, मराठी असावी, त्याचा काहीच निषेध नाही। पण इंग्रजीला तुम्हाला विरोध नाही आहे, पण हिंदीला विरोध आहे का? इंग्रजीला विरोध का नाही? आमचा हिंदीला विरोध नाहीये, आमचा इथे हिंदीला अभ्यासक्रमात सक्तीला विरोध आहे की हिंदी सक्तीची केली आहे त्यांनी, त्याच्यासाठी आमचा विरोध। ही सक्ती इंग्रजीसाठी पण आहे, तर इंग्रजीला विरोध का नाही? इंग्रजी भाषा ही मुळात पाहायला गेली तर आपल्या दैनंदिन जे जीवनामध्ये त्याची आवश्यकता आहे, पण तुम्ही जर हिंदीची सक्ती महाराष्ट्रामध्ये करणार असाल तर ती खपून घेतली जाणार नाही। कारण की हिंदी ही राष्ट्रभाषा आहे, असं कुठेही आजपर्यंत GR वगैरे काही झालेला नाहीये आणि अशी सक्ती कुठेही नाहीये। त्यामुळे आमचं महाराष्ट्रामध्ये मराठीलाच प्राधान्य आहे आणि मराठीवरतीच सक्ती असावी ही आमची मूळ मागणी आहे। त्यामुळे तुम्ही जर जाणीवपूर्वक इंग्रजीचा विषय आणून हिंदीला कुठेतरी पुढे ढकलण्याचा प्रयत्न करत असाल तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना व विद्यार्थी सेना या ठिकाणी या गोष्टीचा निषेध करेल आणि कधीही हिंदीची सक्ती जी आहे ती खपून घेतली जाणार नाही। माधुरी कांबळे, न्यूज RTR, वाशी, नवी मुंबई।